छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या राहुल सोलापूरकर यांनी केलेल्या वक्तव्याचे आता राज्यभरात पडसाद उमटत आहे। पुण्यामध्ये राहुल सोलापूरकर यांच्या घरासमोर हिंदू आणि मराठा कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू होतं। सोलापूरकरांच्या माफीनंतर पोलिसांकडे आता कारवाई करण्यासाठी आंदोलक आग्रही झालेत। अभिनेता राहुल सोलापूरकर यांचं वादग्रस्त वक्तव्य जे सोशल मीडियावरती आपण पाहतोय, त्यानंतर पुण्यात शिवप्रेमी आक्रमक झालेले होते। काल भांडारकर इन्स्टिट्यूट इथेही आंदोलनाचा प्रयत्न जो आहे तो झालेला होता आणि राहुल सोलापूरकर यांच्याही घराबाहेर काल आंदोलनाचा प्रयत्न झालेला होता आणि त्यानंतर आता पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो घराबाहेर वाढवण्यात आलेला आहे। या सगळ्या परिसरात आपण पाहतोय जवळपास 5 पोलीस व्हॅन ज्या आहेत त्या आहेत। लक्ष्मी कवच नावाची ही राहुल सोलापूरकर यांची सोसायटी, जिथे राहुल सोलापूरकर राहतात आणि त्यांनी केलेलं वक्तव्य जे वादात सापडलं, ज्यावरती टीका केली जाते, त्यानंतर या सोसायटीच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। काल रात्रीपासून पोलिसांची गस्त जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये आहे आणि आपण जर या रोडवर बाहेरच्या बाजूला बघितलं तर दोन्ही रोडला मिळून जवळपास अशा 5 ते 6 पोलीस पिंजरा व्हॅन ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी तैनात असल्याचं बघायला मिळतं आहे। कुठल्याही पद्धतीचं आंदोलन जर पुन्हा झालं तर या सगळ्या पद्धतीत अशा वातावरणात पोलीस सुरक्षा महत्त्वाची आहे आणि म्हणून पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर बघायला मिळतोय। शिवप्रेमींकडून संताप व्यक्त केला जात असताना, माफीची मागणी केली जात असताना राहुल सोलापूरकर यांनी काल फेसबुकवरती दिलगिरीचा व्हिडिओ पोस्ट केलाय। मात्र यावर देखील शिवप्रेमींचं समाधान झाल्याचं दिसत नाही आणि आक्रमक भूमिका त्यांच्याकडून घेतली जाऊ शकते अशा पद्धतीचा अंदाज आणि म्हणून हा सगळा पोलीस बंदोबस्त जो आहे तो अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्या सोसायटी बाहेर घराबाहेर पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।